40 वर्षांचा विश्वासाचा प्रवास. समता पतसंस्थेची 28वी शाखा निफाडमध्ये. समता नागरी सहकारी पतसंस्थेचा 4 दशकांचा प्रवास हा सभासदांच्या विश्वासाच्या बळावर उभा राहिला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य नागरिकांना सुलभ व विश्वासार्ह आर्थिक सेवा देणे हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे यांनी केले. समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव यांच्या निफाड येथील नव्या सुसज्ज शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्याला सभासद, स्थानिक नागरिक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. गेल्या 40 वर्षांपासून अहिल्यानगर, नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या पतसंस्थेने सातत्यपूर्ण प्रगती करत आज 28 शाखांपर्यंत विस्तार केला आहे. 1 लाखांहून अधिक सभासदांचा विश्वास संपादन करत संस्थेने 1000 कोटींहून अधिक ठेवींचा टप्पा पार केला असून शेकडो कोटींचे कर्ज वाटप करून आर्थिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. नवीन शाखेच्या उद्घाटनानिमित्त सत्यनारायण पूजन तसेच अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. उगाव रोडवरील साबळे कॉम्प्लेक्स येथे सुरू झालेल्या या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन अरविंद दामोदर पटेल, संचालक जितेंद्र कांतीलाल शहा, सरव्यवस्थापक सचिन शंकरलाल भट्टड, संचालक दीपक गुलाबचंद अग्रवाल, नीरव कान्हाभाई रावलिया, संदीप ओमप्रकाश कोयटे, संचालिका सौ श्वेता भरत अजमेरा व सौ अक्षरा अनुप पटेल तसेच संचालक गिरीश जगन्नाथ सोनेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत आगामी काळात अधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याची अपेक्षा व्यक्त केली. निफाड परिसरातील आर्थिक व्यवहारांना गती देण्यासाठी ही शाखा महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठीही ती उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. आज समता पतसंस्थेच्या 28व्या निफाड शाखेचा 3रा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होतोय. काका कोयटे आणि पतसंस्था हे एक वेगळं समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पतसंस्थेच्या माध्यमातून या पतसंस्थेने खूप चांगला नावलौकिक उभा केलेला आहे. खरं तर एकंदरीत पतसंस्थेच्या संदर्भात किंवा सहकार क्षेत्रातली एकंदरीत परिस्थिती बघता चांगल्या प्रवृत्ती या बाजूला निघून गेल्यात आणि चुकीच्या प्रवृत्तींनी या सहकारामध्ये या ठिकाणी आपला सहभाग नोंदवायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस खरं तर सहकार बाजूला राहून स्वाहाकार वाढलेला आहे. परंतु या एकंदरीत सगळ्या परिस्थितीला अपवाद राहून या ठिकाणी काका कोयटेंच्या एक खंबीत या सगळ्या तंबूने हे सहकार क्षेत्र विशेषतः पतसंस्था क्षेत्रातले जे काही क्षेत्र आहे ते खूप अबाधित आणि खूप चांगलं ठेवलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने या जनतेचा विश्वास, ठेवीदारांचा विश्वास या ठिकाणी संपन्न केलेला आहे, भविष्यामध्ये ही सगळी एकंदरीत परिस्थिती अशा पद्धतीने त्यांनी टिकून ठेवावी हीच त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्याचं मुख्य कारण एक कोपरगाव या ठिकाणी आहे. गेले 40 वर्षापासून समता पतसंस्था कार्यरत आहे. जवळपास 1100 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत आमच्या. पण आम्ही सोनेतारण कर्जावर भर दिलेला आहे. निफाड नगरीचंही सोनेतारण कर्जावरच भर आहे आणि आमचं सोनेतारण कर्ज जवळपास 600 कोटी रुपये आहे आणि आमची लिक्विडिटी प्लस सोनेतारण कर्ज ज्याला आम्ही समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम म्हणतो त्याच्या अंतर्गत 99.92% ठेवीदारांच्या 60 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी आमच्याकडे संरक्षित आहेत. त्याची अधिक माहिती ठेवीदारांनी संस्थेमध्ये येऊन घ्यावी, संस्थेला भेट द्यावी. निफाड नागरी आणि समता आम्ही आता बरोबर सहकार क्षेत्रामध्ये निश्चितपणे चांगलं काम करू. निफाडच्या जनतेला सहकाराच्या माध्यमातून चांगली सेवा देऊ. समता नागरी सहकारी पतसंस्था ही गेल्या 40 वर्षापासून अहमदनगर, ज्याचं अहिल्यानगर, संभाजीनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. या तिन्ही जिल्ह्यामध्ये संस्थेचा जो 28 शाखा आहे, आज या 28व्या शाखेचं ओपनिंग निफाड या शहरामध्ये होत आहे. आणि समता नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे आता सध्या 1162 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा नुकताच पार केलेला आहे. आणि समताचा जे मेन कर्ज वाटप आहे हे जवळजवळ 650 कोटी रुपयांचं कर्ज वाटप हे निव्वळ सोनेतारण कर्जाचं वाटप आहे. त्यामुळे एक सुरक्षित सोनेतारण कर्ज वाटप हे समताच्या मार्फत केल्या गेल्यामुळं शेतकऱ्यांनाही फायदा होतो, कारण शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये सोनेतारण कर्ज मिळतं आणि संस्थेचंही सुरक्षित कर्ज वाटप असल्यामुळं वसुलीलाही कुठं काही त्रास होत नाही.
त्यामुळं समताचा जो लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड समताने तयार केलेला आहे, त्याच्या अंतर्गत समताच्या ठेवीदारांच्या प्रत्येक ठेवीदारांच्या 60 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी या समताच्या सुरक्षित आहेत. आणि अशी सुरक्षितता देणारी समता ही भारतातील एकमेव अशी संस्था आहे. आणि या संस्थेचं आज या निफाड शहरामध्ये आमचं सोनेतारण कक्ष जो होता त्याचं रूपांतर आम्ही आता शाखेमध्ये केलेलं आहे. इथे सोनेतारणाचा मोठा व्यवसाय आहे. जवळजवळ 11 कोटी रुपयांचं सोनेतारण कर्ज या निफाड शाखेमध्ये आत्तापर्यंत निफाडकरांनी केलेलं आहे. आणि इथून पुढे भविष्यामध्ये ठेवींच्या स्वरूपामध्ये आणि सोनेतारण कर्जाच्या स्वरूपामध्ये आम्हाला निफाडकरांची साथ लागणार आहे. मी सर्वांना विनंती करतो, निफाड शहरातील, निफाड तालुक्यातील सर्वच नागरिकांना, महिला भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी समताच्या सर्व सेवांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. ही 28वी शाखा निफाडमध्ये 3ऱ्या वर्षात पदार्पण करते. त्याबद्दल प्रथमतः सर्व कार्यकारिणीचं, त्यांच्या कर्मचारी वृंदांचं मी अभिनंदन करेल. भावी वाटचालीस शुभेच्छा देईल. आमचे सहकारी यांनी सहकाराबाबत अत्यंत चांगला अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतु एक कायद्याचा तज्ज्ञ आणि सहकारामध्ये 1977 काम करीत असलेला कायदे सल्लागार या नात्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहकार्याची किंबहुना महाराष्ट्रामध्ये सहकार्याची काय अवस्था आहे ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. सहकार हा तसा स्वाकार झालेला आहे आणि तो का झाला त्यालाच खरं राजकीय प्रवृत्ती कारणीभूत आहे असं माझं ठाम मत आहे. अदरवाईज सहकार कायदा हा सर्व कायद्यांचा गुरु आहे असं मानणारा मी वकील आहे. याचं कारण असं की मी सहकारामध्येच काम करत आलेलो आहे आजपर्यंत. सहकाराच्या अनेक पतसंस्था, अनेक सहकारी साखर कारखान्याचा कायदे सल्लागार या नात्याने, बँकेचा कायदे सल्लागार या नात्याने जे कामकाज पाहिलं तर त्या कामकाजातून असं वाटलं जिकडं कामकाजावर एखाद्याचा वचक असतो तर या चेअरमन साहेबाचा काकासाहेब कोयटे यांचा जो वचक आहे आणि त्यांचा जो अभ्यासू करण्याची प्रवृत्ती आहे. आमचेच एका अर्थाने चेअरमन निफाड अर्बन बँकेचे राजाभाऊ राठे, खऱ्या अर्थाने ते माझे विद्यार्थी आहे. त्यांना BComला मी शिकवायला होतो आणि मला अभिमान आहे की माझा शिष्य जी बँक अत्यंत अधोगतीला गेली होती, पण अभ्यासू माणसाकडे नेतृत्व गेल्यानंतर संस्था कशी शिखरावर नेता येते याचं दुसरं उदाहरण म्हणजे आमचा राजाभाऊ राठे आहे असं मी मानणारा माणूस आहे. त्यांच्या वार्षिक मिटिंगलाही मी ही उदाहरण त्यांना दिलेलं आहे. आणि आमच्या चेअरमननी त्या काळात सांगितलं आहे की सहकारावर आपल्याला निफाडमध्ये एक शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचा वक्ता इथला कोणीही नसून आमचे गुरु म्हणजे मी खऱ्या अर्थाने निकम वकील असेल आणि यांच्याविषयी तर बोलणं सर्वांना ज्ञात आहे. जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं वक्तृत्व, अर्थात तेही आता आपण बघितलं असेल. मी तर त्यांना काय म्हणतो की माझ्या चरणाला तुम्ही स्पर्श करू नका, माझ्या हृदयाशी स्पर्श करा, कारण ते माझ्या हृदयाचा एक बिंदू आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी पुनश्च एकदा आम्हाला इथे प्राचारण केलं, सर्वांना बोलवला, आमचा आदरातिथ्य आपण सर्वांनी केला. आपल्या सहकाराला अत्यंत उच्च अशी शिखरापर्यंत पोहोचण्याची परमेश्वरांनी बुद्धी द्यावी, आपल्याला चांगलं काम करण्याची सद्गती मिळो आणि ही पतसंस्था, तिच्या शाखा महाराष्ट्रामध्ये अत्यंत उंच शिखरावर जाऊन काका कोटेंचं जे काम आहे ते अत्यंत कौतुकास्पद. मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आत्तापर्यंत जे आमचं कोपरगावची जी आहे 40 वर्षापासून आहे हेड ऑफिस, आणि आमची जी सेवा सगळ्यात पतसंस्थामध्ये सगळ्यात चांगली सेवा, ॲडव्हान्स डिजिटल पेपरलेस अशी जी संस्था आहे आमची. नाव म्हणजे कोपरावचं नाव आहेच महाराष्ट्रात. आणि आमचे चेअरमन साहेब जे आहे काकासाहेब कोयटे यांची व्हिजनच वेगळी आहे. ते आज फेडरेशनचे अध्यक्ष आहे 15 वर्षापासून गेल्या. तरी इंटरनॅशनल ॲक्यूचे सुद्धा खजिनदार आहेत गेल्या 10 वर्षापासून. असं त्यांचं कार्य आहे. त्याच्यामुळे संस्था जी आहे आमची टॉप आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 1 नंबर म्हटली तरी चालेल. कोणत्या झिरो थकबाकी अशी आहे. आणि कोणते आमच्या किती संकटं आली तरी आमचा डिपॉझिटर घाबरत नाही. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे काही जरी झालं तर डिपॉझिटर कधीच आम्हाला हे करीत नाही. विश्वास. सर, आज तुमचं उद्घाटन झालं. 2 दिवसापूर्वी निफाडमध्ये अशी चर्चा होती का समता पतसंस्था ही चांगलं कार्यरत आहे आणि याच्या आधी जे चांगल्या पतसंस्था बुडालेल्या आहे तर ते सर्व जनतेने डोळ्यांनी पाहिलं निफाड तालुक्यातील. पण तुमच्या संस्था याच्यावर नक्कीच भरोसा करतील, त्यात काही शंका नाही. तर त्याबद्दल 28 शाखा आहे जवळजवळ. समता नागरी पतसंस्थेचे सर्वेसर्वा
चेअरमन काकासाहेब कुलटे यांनी निफाडमध्ये जी त्यांची पतसंस्था सुरू केली त्याबद्दल मी निफाडकरांच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतो. त्यांनी निफाडकरांना चांगली सेवा द्यावी असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद.